जिल्हा पंचायत देहरादून. जिल्हा पंचायत म्हणजे काही हे जिल्हा परिषद सारखं असेल आपल्याकडं, जे जिल्हा परिषद म्हणतात त्याला, इकडे जिल्हा पंचायत असे म्हणतात. आम्ही आता गाडीत बसलेलो आता, बघूया आता डेहराडून शहरातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला किती टाइम लागतो तो. राईट राईट चलो त्याचा रस्त्याला मिळतो पुन्हा रस्ता. हल्दीराम, हल्दीराम का बहुत बड़ा स्टोर है यहाँ तो. हो का? मोबाईल गेली ना घंटाघर. जर आपण कधी मसुरी डेहराडूनला आलं, मसुरीला जायचं असेल तर डेहराडूनवरून या घंटाघरपासून राईट घ्यायचं. इकडे संसदीय लोकभवन सचिवालय, राजधानी याची उत्तराखंडची. घरवाली बाहेरवाली पिक्चर. मी आता सध्या आहे डेहराडून आणि मसुरीच्या मध्ये एका हॉटेलवरती आम्ही जेवायला थांबलो होतो. आता मसुरीचं जे अंतर आहे इथून 15 किलोमीटर आहे आणि आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे तो आहे असली पप्पू ढाबा. हे बघू शकता तुम्ही, हे ढाबा आहे जे आपले राजस्थानची ट्रकवाले वगैरे जे जसे थांबतात तशाच पद्धतीने जेवणाची व्यवस्था केलेली आणि हॉटेल अतिशय सुंदर आहे. तर बघूया आता आपल्याला आपल्या महाराष्ट्रासारखं जेवण इथं मिळते का. तर आपण जिथे थांबलेलो आहे त्या हॉटेलच्या समोरच एक ट्रॅक्टर पण आहे. हा असा हे बघा, मॅशी फार्गुसन जुन्या काळातला ट्रॅक्टर आहे. हे आमचे स्वप्नील बुजादू यांच्याकडे असाच ट्रॅक्टर होता, मॅशी फार्गुसन पहिला जुना. इथं पाणीपुरी वगैरे सगळं आहे. तर आज चला जाऊया, आता जाऊया रेस्टॉरंटच्या आतमध्ये. पुश करतोय, ढकला म्हणतोय. रेस्टॉरंट खूपच सुंदर असं रेस्टॉरंट आहे. तर आता गिरीश भाऊ आलेले आहे. गिरीश भाऊ आता रेट कार्ड पाहत आहे, मेनू कार्ड. जेवणाची टेस्ट कशी आहे पराठ्याची? एक नंबर पराठा आम्ही जेवणामध्ये घेतला होता. पराठा असा प्याज आला, दही आणि मिरची आणि ही पुदिन्याची चटणी आहे. आता अजून पावभाजी ते केलेलं आहे. इकडं पराठा खूप छान मिळतो. तर पराठ्याची क्वालिटी खूपच आवडली मला पण आणि खूप छान असा पराठा होता. आम्ही दह्यासोबत आता पराठा ट्राय करतोय. एक नंबर टेस्ट पराठ्याची. तुम्ही जर कधी डेहराडूनला जर आला, असली पप्पूदा ढाबा, इथे जरूर थांबा. खूप छान हॉटेल आहे आणि खूप असं छान असं जेवण मिळतं. तर चला मित्रांनो, आता आपलं फायनली आपलं जेवण झालेलं आहे. हा जो रोड आहे हा मसुरी डेहराडून रोड आहे. हे बघू शकता तुम्ही, इकडं रोड असा खूप सुंदर आहे, मस्त झाडांनी वेढलेला आहे रोड सोयी बाजूनी. हे रामकृष्ण आश्रम, शृंगेरी शिव मंदिर, हॉस्पिटल, मसुरी डायव्हर्जन आणि या जाणाऱ्या गाड्या. जेवणाची क्वालिटी ही एकच नंबर होती आणि जेवण खूप मस्त होतं. आता आपलं जेवण फायनली कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण निघत आहोत मसुरीसाठी. तर चला जाऊया आता मसुरीला. आता पुढचा प्रवास करूया आपण, थांबूया पुढं मसुरीमध्ये. मसुरीचं जे अंतर आहे इथून 15 किलोमीटर आहे. आता लवकरच आपण मसुरीला पोहोचून जाऊ. आणि मसुरी एक हिल स्टेशन पण आहे. लाल टिब्बा, लाल टिब्बा. यार रुक के थोड़ा फोटो वीडियो खींचेंगे. 5-10 मिनट. ऐसा हम आएंगे नहीं बराबरी से. आपका भी बराबर है कि जल्दी चलो. वहाँ पे शाम हो रही कि आपको दिखेगा नहीं. 8 बजे का भैया अलाउ नहीं है ना. हाँ बराबर है ना आपका. रूम रेंट पे ले रखा है ना हमने वहाँ पे. बराबर है.
वहाँ तक पहुँचना है अपने को 8 बजे पहले। हाँ 8 बजे 9 बस 9 बजे तक का लास्ट है। अच्छा ठीक है जी। तर ते आपण समुद्राला नेपाळीकडे मागे ये देखिए ऊंचे ऊंचे पर्वत, बहुत ही ऊंचे ऊंचे पर्वत है। तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप ऊंचे पर्वत आहे। अलीकडे जरा देखने को इधर स्पॉट बन रहा है बोले। अभी मतलब टाइम लगेगा क्या? कहाँ पे बन रहा है वो भी क्या नाम ठाल गेट मसूरी। असं तर होतं ते मग देखो भाई असली माझा जो आहे पहाड ऊपर क्या है? ऊपर मंदिर है क्या? जंगल मंगल। हवा आता जेवण घेऊन केले ना, आता चाललो आता मसुरी भुट्टा भी जरा यार, भुट्टा चाललो आता बशीर तो पासिंग देखते गाड़ी। पासिंग सीट बेल्ट इसी पे ये देखते हैं सीट बेल्ट। हाँ। ये चीज रोका था नहीं हमने, अनुनय दो को पकड़ रखे। हाँ प्रकाशेश्वर महादेव मंदिर, हे प्रकाशेश्वर महादेव मंदिर आहे देहरादूनचं। महादेव मंदिर ये देखिए नीचे का रास्ता। मसूरी 15 किलोमीटर। ये कुछ कोलू खेत मसूरी चेक पोस्ट है। ये कुछ एडवेंचर। हे जे आता तुम्हाला समोर दिसतं हे मसूरी शहर आहे। आता मसूरीच्या जवळजवळ आपण पोहोचलेलो आहे। आपलं महाबळेश्वर सारखं जे वरती एकदम हा महाबळेश्वर इतकं उंच थोडी बाबा। मसूरी अभी भी 11 किलोमीटर दिखा रहा है यार। तो भट्टा फॉल येथील रोपवेला हे बघा, रोपवे टू भट्टा फॉल। हाँ रोपवे का जो टिकट है वो 250 रुपये है और ये कुछ नॉन रिफंडेबल है। भेजे गए टिकट वापस नहीं होता, ऐसा लिखा गया है उस पर। ये कुछ रोपवे है, रोपवे का टिकट है वो। चलिए देखते हैं। हवा तो बहुत ही ठंडी ठंडी, सच में ये रोपवे तो बहुत ही ठंडा है, बहुत ही अच्छा है। यहाँ से पूरी मसूरी का नज़ारा देख सकते हैं। अभी देखते हैं क्या दिखाई देता है तो आगे दो। तर मित्रांनो हे पहा रोपवे आलेला आहे। ह्या रोपवेतून आपण असं जाऊन नजारे पाहू शकता, नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता। रोपवे इधर क्या है, यातून सेल्फी मारून घेऊ नंतर आपण। हे पहा मसूरी शहर आहे, पूर्ण एकदम पहाडावरती बसलेलं आहे। हे बघा, आणि अशी हवा तर एकदम असे थंड थंडगार हवा आहे खरंच। मिडलचं टेम्परेचर पण चेक करतो एकदा, तर सध्याचं टेम्परेचर किती मिडलचं तर माय लोकेशन टेम्परेचर आहे फक्त 22, म्हणजे फक्त 22चं टेम्परेचर आहे, ओनली 22। आता म्हणजे मे महिना आहे आणि मे महिन्यात फक्त 22 टेम्परेचर, म्हणजे एकदम हिवाळ्यासारखं टेम्परेचर आहे। तर खरंच खूप छान असं हिल स्टेशन आहे।
नक्की इथं व्हिजिट करा. कधी जर आला तुम्ही मसुरीला उत्तराखंड, जर हरिद्वारपासून जवळ आहे, हरिद्वारपासून जास्त अंतर नाही आहे मसुरीचं. असं म्हणतात की आज खरा माझा जो पहाडामध्ये, तर खरंच पहाडामध्ये खूप शांतता आणि एकदम असं थंडगार आणि नॅचरल असं वातावरण आहे. खूपच छान वाटलं इथं येऊन. तर मसुरी हिल स्टेशन एकदम खूपच छान आहे. तर आता आम्ही इथं रोपवे तर काही केलं नाही. रोपवे झाल्याच्या नंतर आता आम्ही वापस निघत आहे. रोपवेला खूप वेळ होता आणि खाली जात होता फक्त रोपवे, जास्त काही नव्हतं. इथं हे रोपवेचा पॉईंट आहे एक, आणि समोर मसुरी. आता बघूया पुढच्या पॉईंटला जाऊया. भट्टा फॉल म्हणतात या पॉईंटला. हा जो पॉईंट आहे हा भट्टा फॉल पॉईंट म्हणून आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हे जे रोपवे आहे, आणि इथं खालचा नजारा बघायचा असेल तर खूप छान असा आहे. आणि खूप छान आणि शांत अशी जागा आहे. आणि इथं जे टेम्परेचर आहे फक्त ओनली 22 टेम्परेचर आहे आजचं. हे बा खूप असं शांत. समोर मसुरी शहर, आणि हे डेहराडून जवळच बा. खूपच थंडगार हवा आहे, थंडगार एकदम. असं वाटतंय आता की हिवाळ्यात आलोय आपण कुठंतरी. हे बा ऊपर पर्वत, हेच मसुरी आहे. अब तो नीचे भी ऐसी होगी कॉल के पास साढ़े हरिद्वार में 30 से हैवी हैवी क्या हां, थंडगार हवा येत आहे. असं वाटतंय की आपण आता सध्या हिवाळ्यामध्ये. टेम्परेचर जे आहे ते फक्त इथं 18 ते 20चं टेम्परेचर आहे सध्या. आता टेम्परेचर ओनली खूप कमी आहे. असं वाटतच नाही उन्हाळा आहे ना. जेव्हा आपण इथून घराकडं रिटर्न जाऊ तेव्हा आपल्याला समजेल, भुसावळमध्ये जेव्हा उतरू आम्ही तेव्हा असं वाटेल की आपण जाळात उतरलो आहे. असं म्हणत होते की उत्तर भारतात स्वर्ग आहे. तर खरंच उत्तर भारतात स्वर्ग आहे, आणि दक्षिण भारतात जे आहे तर ते नरकासारखंच वातावरण आहे खरोखर. तर स्कॉर्पियो एन हुई हाँ, बड़ी गाड़ियाँ. इकडे टाकून पाहिजे वापस येऊन पाहू. लवी तर इधर लो तुम तो सामने. जेवण घेऊन गेले आता पहाड चढ आता नेमकं. राफ्टिंग फार्म आहे या राफ्टिंग फॉल आहे? हो मसुरीला नेमकं आता आलो. हा नजारा आहे बाबा. मित्रांनो, आता हे मसुरी आम्ही थोडी पार केलेली आहे. मसुरीच्या थोडं पुढं आलेलो आहे, आणि हे बघू शकता तुम्ही इथलचं वातावरण कसलं आहे. तर कसलं खतरनाक ॲडव्हेंचर आहे. फक्त हे पहा तुम्ही. आपलं मसुरी झालेलं आहे. मसुरीच्या आपण आता बाहेर निघलेलो आहे जवळपास. मसुरीचे आपण थोडे स्पॉट केले. जास्त वॉटरफॉल वगैरे तर बंद होती, पण अजून वातावरण एकदम चिल्ड आहे इथलचं. तर आता आपण इथून जाणार आहोत बडकोट. इथे आपला एक मुक्काम आहे आता. तर असाच एका पुढच्या व्हिडिओत भेटू आपण लवकरच. आता हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू, आणि पुढचा व्हिडिओ जास्त मोठा होईल. पूर्ण जर एक कटी टाकला तर आपण 2-3 पार्टमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. तर पुढचा व्हिडिओ पण पहा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्ही आता केदारनाथची पूर्ण सिरीज बनवणार आहोत.
त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे आता आमचं पहिलं हरिद्वारमध्ये तर आम्ही थांबलो नाही. पहिलं आम्ही मसुरीला आलो, मसुरीहून आता बडकोट जाणार आहे, बडकोटहून उद्या यमुनोत्री, मग गंगोत्री, त्यानंतर केदारनाथ, बद्रीनाथ असा आमचा प्रवास होणार आहे. आणि त्याच्यानंतर वापस ऋषिकेश आणि हरिद्वार. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला हळूहळू व्हिडिओ नक्की आवडेल. तर आणि जे पण कोणी आमच्या चॅनलवर नवीन असेल त्यांना अशी विनंती आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक वेळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.